तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्काय कॅपिटल मराठीमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की गोल्डमध्ये तुम्हाला ट्रेड करताना टाइम फ्रेम कोणत्या यूज करायचे आहे आणि खूप महत्त्वाचे आपण इथं टाइम फ्रेम डिस्कस करणार आहेत. तर फॉरेक्समध्ये ट्रेड करताना आपण गोल्डमध्ये जास्त ट्रेड करतो मित्रांनो. तर आपण स्वतः लाईव्हमध्ये बघू शकता मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे जाऊन 1 आवर टाइम फ्रेम लावायची आहे आणि तुम्ही स्वतः मार्केटमध्ये बघा की 1 आवर टाइम फ्रेमवरती मार्केट एकदम प्रॉपर काम करतं. प्राइस ॲक्शन तुम्ही स्वतः बघा. जसंही मार्केटमध्ये आपण मागचा ह्यूज जर बघितला तर मी तुम्हाला थोडा मागचा ह्यूज दाखवतो मित्रांनो. तुम्ही स्वतः बघा की 1 आवर टाइम फ्रेमवरती एक एम पॅटर्न बनला होता आणि एम पॅटर्नवरती मार्केटने एक ब्रेकडाऊन दिला होता. तर मार्केटने एकदम प्रॉपर तिथं सेटअप बनला होता. हे तुम्ही स्वतः लाईव्ह मध्ये बघू शकता मित्रांनो. इथे एक मार्केटमध्ये एम पॅटर्न बनलेला आहे आणि तुम्ही स्वतः चेक करा. तुमचं टार्गेट इथपर्यंत तुम्ही 200 EMA पर्यंत ठेवू शकत होतात. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतोय लाईव्ह मध्ये. तुम्ही स्वतः बघा की मार्केटमध्ये इथे एक ब्रेकडाऊन मिळाला होता आणि इथं तुम्हाला गोल्डमध्ये सेल साईडने एंट्रीची एक मुवमेंट बनली होती आणि तुमचा एसएल असता मित्रांनो ह्या इथे इथे तुमचा एसएल असता एम पॅटर्न नुसार. आणि तुम्ही स्वतः बघू शकता एक मार्केटमध्ये किती मोठी इथं रॅली आलेली आहे. लगभग तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो, तुम्हाला इथं किती पीप मिळाले असते तुम्ही स्वतःहून चेक करा. तुम्हाला इथं 30 पीपच्या आसपास मिळाले असते मित्रांनो. आणि स्टॉप लॉस पण खूप मोठा नव्हता मित्रांनो. तुम्ही स्वतः चेक करा. स्टॉप लॉस हा फक्त 3 पीप या 2 पीपचा तुमचा स्टॉप लॉस झाला असता मित्रांनो आणि तुम्हाला त्यावर 30 पीप मिळाले असत्या. आणि तुम्ही जर 1 आवर टाइम फ्रेम यूज केला ना तर तुमचा एसएल लवकर हिट होणार नाही आणि तुमच्या टार्गेटकडे जास्त शक्यता असते मित्रांनो. तर त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये 1 आवर टाइम फ्रेम जास्त यूज केली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला कोणची टाइम फ्रेम बघायची मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगतोय की तुम्हाला 4 आवर पण टाइम फ्रेम एकदा चेक करायची आहे मित्रांनो. तुम्ही स्वतः बघू शकता. तर आपण इथं 4 आवर टाइम फ्रेम लावलेली आहे. तर 4 आवर टाइम फ्रेम मध्ये पण एक मार्केटची मुवमेंट कळत असते मित्रांनो. तुम्ही स्वतः बघू शकता. तर मार्केटमध्ये इथे एक सेलिंगची मुवमेंट तयार झालेली आहे 4 आवर टाइम फ्रेमवरती. तर आपल्याला एक अंदाज असतो की इथून एक मार्केटनं रिव्हर्सर केला आहे तर आपण सेल साईडनंच एंट्री करायला पाहिजे. त्यामुळे आपण ह्या गोष्टीसाठी आपण 4 आवर टाइम फ्रेम बघू शकता आणि 4 आवर टाइम फ्रेम पण बेस्ट आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर मार्केटची जर दिशा बघायची असेल की मार्केटचा आज दिवसभर सिनेरिओ कुठे राहील तर तुम्हाला काय करायचं आहे, डेच्या कॅन्डल लावायचे आहेत आणि डेच्या कॅन्डलनुसार थोडं बघायचं आहे की कुठं ब्रेकआउट झाला आहे, कुठं ब्रेकडाऊन झाला आहे. ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे टाइम फ्रेमवरती. तर त्या कशा करायच्या मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय. तर आता आपण काय केलेलं आहे की डेच्या कॅन्डलशिप पॅटर्न लावलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही स्वतःहून बघू शकता मार्केटमध्ये एक ट्रेंड बनला होता. हे एक असा ट्रेंड होता मित्रांनो. तर इथे एक ट्रेंड लाईन होती मित्रांनो. तर मार्केटमध्ये काय केलं होतं, एका या ट्रेंडचा ब्रेकआउट केलेला होता मार्केटने इथे. तर तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळालं होतं की मार्केटमध्ये एक ब्रेकआउट झालेला आहे. तर मार्केट एकदम आज ब्लूइश राहू शकतं. तर मी तुम्हाला सांगतोय फ्रायडेला 10 मेला की मार्केट एक बाय साईडनं राहू शकतं कारण ब्रेकआउट झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला इथं असं डेच्या कॅन्डलवरती पण बघून तुम्हाला एक मार्केटचा डेचा सिनेरिओ कसा असेल हे तुम्हाला समजल्या जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर आता तुम्ही म्हणताय की आता आपण समजा ट्रेड घेतलाय, समजा ट्रेड ऍक्टिव्ह केलाय मित्रांनो, तर तुम्ही कोणची टाइम फ्रेम बघितली पाहिजे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे जाऊन काय करायचं आहे, 5 मिनिट टाइम फ्रेम लावायचा आहे ट्रेड घेतल्यानंतर मित्रांनो. आणि यावर तुम्हाला मी सांगतो की आपण जसंही मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की सपोर्ट आणि रेजिस्टन्स, जर याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिल्या जाईल, तिथून तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि तुम्हाला 5 मिनिट टाइम फ्रेमवरती तुम्हाला ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला कळतं की कुठं ब्रेकआउट झालाय, तिथं कुठं ब्रेकडाऊन झालेला आहे. इथं तुम्ही स्वतःहून बघू शकता. इथं काय झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही स्वतः बघा की मार्केटमध्ये एक 200 EMA चा ब्रेकडाऊन झाला होता तर आपण त्यामुळे इथे एंट्री घेतलेली आहे आणि त्याचा एसएल कुठे लावलेला आहे, इथे लावलेला आहे कारण इथे एक मोठा रेजिस्टन्स आहे मित्रांनो. अशा गोष्टी बघण्यासाठी तुम्ही काय करू शकता, 5 मिनिट टाइम फ्रेमचा यूज करून तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर हा तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी पण 5 मिनिट टाइम फ्रेम कामा येणार आहे मित्रांनो, चांगले छोटे छोटे टार्गेट बुक करण्यासाठी. आणि तुम्हाला सिनेरिओ बघण्यासाठी 1 आवर आणि 4 आवर टाइम फ्रेम बघायची आहे. आणि यानंतर मी तुम्हाला सांगतोय की 200 EMA आपण जसंही आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत 200 EMA वरी मार्केट असेल तर मार्केटमध्ये एक बाईंग झोन असेल आणि 200 EMA खाली असेल तर एक सेलिंग झोन मार्केटमध्ये असेल. तर तुम्ही स्वतःहून बघू शकता. आणि तुम्हाला जर EMA व्हिडिओ बघायचा असेल तर EMA व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये असेल, लिंक असेल त्याची, तिथून तुम्ही EMA व्हिडिओ एकदम प्रॉपर बघू शकता. आणि EMA ची स्ट्रॅटेजी पण मार्केट चांगलं फॉलो करतं. तुमच्या समोर लाईव्ह मार्केट चालू आहे मित्रांनो. तुम्ही स्वतः बघा, मार्केट 200 EMA वरी जातच नाहीये. मार्केटमध्ये 5 मिनिटच्या 3 कॅन्डल बनले आहेत. तिन्ही पण कॅन्डल थोड्या रिव्हर्स करायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे इथं आपल्या EMA ला एकदम रिस्पेक्ट मार्केट करत आहे मित्रांनो. आणि तुम्ही इथं पण स्वतः बघू शकता, मार्केट इथपर्यंत आलं आणि एक बाय साईडचा सिनेरिओ केला. म्हणजे इथं पण EMA ने एकदम प्रॉपर काम केलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की टाइम फ्रेम मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण तर 1 आवर, परत 4 आवर आणि डेची कॅन्डल बघायची आहे.
आणि मित्रांनो तुम्ही जर थोडं जर तुम्हाला जर ट्रेड जर होल्ड ठेवण्यासाठी बघायचं असेल अनालिसिस, तर तुम्ही 15 मिनिटची पण टाइम फ्रेम बघू शकता आणि 15 मिनिटवर तुम्हाला किती वेळ होल्ड ठेवायचं याचं थोडं अंदाज येऊन जाईल. तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी टाइम फ्रेम बघून ट्रेड घेतल्यानंतर पण बघायच्या आहेत मित्रांनो. आता जसंही तुम्ही बघू शकता की एक मार्केटमध्ये एक बाय साईडची रॅली चालू आहे, की आपण आता 15 मिनिटावरती काय इंडिकेट करत आहे, मार्केट जरा इथपर्यंत जाण्याची शक्यता आहे 86 पर्यंत, कारण हे तुम्हाला 15 मिनिट टाइम फ्रेमवरती पण समजल्या जाईल. महत्वाच्या टाइम फ्रेम कोणत्या आहेत मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की 5 मिनिट एक आहे आणि त्यानंतर आहे 1 आवर, सगळ्यात महत्वाची आहे आपल्यासाठी 1 आवर, आणि त्यानंतर आहे मित्रांनो 4 आवर, आणि डेची कॅन्डल थोडी बघायची आहे. आपल्यासाठी महत्वाच्या फक्त 1 आवर, 5 मिनिट आणि त्यानंतर 4 आवर, ह्या फक्त तीनच आपल्याला चांगल्या यूज करायच्या आहे आणि यापासून आपण चांगला प्रॉफिट करू शकतो मित्रांनो. तुम्ही स्वतः लाईव्ह मध्ये बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रेड करून चांगला प्रॉफिट करू शकता. आणि जर तुम्हाला काही जर अडचण आली तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याचे तुम्ही मेसेज करू शकता आणि तुम्हाला पूर्ण हेल्प केल्या जाईल. तर थँक्यू मित्रांनो. आणि तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे तुम्हाला अनेक स्ट्रॅटेजी आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळतील. तर थँक्यू मित्रांनो.